चला तर मंडळींनो, आज आपण बनवूयात आमसुलाची कढी. प्रथम आपण 5 ते 6 पाकळ्या आमसूल 5 ते 10 मिनिटं पाण्यात भिजत टाकूया. आता कढीसाठी डाळीचे पीठ कालवून घेऊया. 3 चमचे डाळीचे पीठ घेऊन त्यात पाणी टाकून एकसारखे हलवून घेऊ, म्हणजे त्याच्या गठोळ्या होत नाही. आता कढीसाठी 3 लवंग, दालचिनी, 2 वेलदोडे, आलं लसूण एवढे साहित्य खलबत्त्यात कुटून घेऊया. आता कढईत 6 चमचे तेल टाकून त्यात कढीपत्ता, कुटलेले मिश्रण, कोथिंबीर, मोहरी, जिरेपूड, चांगले धना पावडर परतून घेऊया. परतले की त्यात 1 चमचा हळद, अर्धा चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट टाकून त्यात भिजलेले आमसूल टाकून घेतले. आमसूल चांगला परतून घेऊ. त्यानंतर त्यात डाळीचे पीठ कालवलेल्या टाकून द्यायचे. ते मिश्रण एकसारखे हलवत राहायचे, म्हणजे गठोळ्या होत नाही. कढी उकळत आली की त्यात गूळ आणि मीठ टाकून घ्यायचे. अशा प्रकारे आपली आमसुलाची कढी तयार आहे. असेच नवनवीन पदार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.